राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतीये आणि आजच्या या प्रेसला शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे, राष्ट्रवादीच्या मंत्री आमच्या आदितीताई तटकरे, भारतीय जनता पार्टीचे आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रविदादा, शिंदे सेनेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे, त्याचबरोबरीने मुंबईच्या महापौर रितुताई तावडे, मंत्रिमंडळातील मंत्री महोदय सन्माननीय महोदया मेघनाताई बोर्डीकर आणि त्याचबरोबरीने IMCच्या प्रेसिडेंट सुनीता रामनाथकर हे उपस्थित आहे। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रेसला सुरुवात करावी। सर्वांना नमस्कार। आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मी बोलतोय। आपल्याला कल्पना आहे की 17 एप्रिल हा दिवस अशी अपेक्षा होती की देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतला एक महत्त्वाचा दिवस ठरेल, ज्याला वॉटरशेड मूवमेंट इन इंडियन हिस्ट्री म्हणू शकू अशा प्रकारचा दिवस असेल। कारण त्या दिवशी महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर होणार होतं आणि सर्व लोक याला मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील होती। पण दुर्दैवाने काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, उबाठा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं। मला अतिशय दुःख आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी ज्या वर्षी चाललेली आहे त्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं आणि त्यामध्ये भाषणापुरतं महात्मा ज्योतिराव फुलेंची नावं घेणारी ही सर्व पक्ष पूर्णपणे एक्सपोज झालेली आहेत। सभागृहामध्ये 3 विधेयकं मांडण्यात आली होती। 134वं संविधान दुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश याकरता हे लागू करण्याचे विधेयक। खरं म्हणजे आपल्याला कल्पना असेल 1976ला जेव्हा देशामध्ये डिलिमिटेशन झालं त्यावेळी संविधान संशोधन करून आपण निर्णय घेतला की 1971ची लोकसंख्या फ्रीज ठेवून 2000 सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही। आणि या संदर्भात 2002 साली जेव्हा डिलिमिटेशन कमिशन तयार झालं त्याही वेळी विशेषतः जे दक्षिणेतली राज्य आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, महाराष्ट्र त्यातलं एक राज्य आहे की ज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल केला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून
2002 साली माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पुन्हा त्याला 20 वर्षाची वाढ दिली आणि 71च्याच लोकसंख्येवर 2002 साली डिलिमिटेशन केल्यामुळे राज्याअंतर्गत डिलिमिटेशन झालं. देशाच्या एकूण जागा ज्या आहेत त्यात कुठलाही बदल झाला नाही. परंतु 2023 साली ज्यावेळी महिला आरक्षणाकरता संविधान संशोधन झालं त्यावेळी त्या संविधान संशोधनाच्या माध्यमातून सेन्सस आणि डिलिमिटेशन या दोन्ही पूर्ण करून त्या ठिकाणी हे विधेयक लागू करण्यात येईल असं संविधान संशोधन झालं. याचा अर्थ परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत. 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत. आता यात अंतर काय होतं? अंतर एवढंच होतं की त्यावेळी असं वाटत होतं की सेन्सस हे पूर्ण होऊन जाईल, परंतु कोविडमुळे सेन्सस हे 2027 पर्यंत पूर्ण होईल. आणि मागचा अनुभव पाहता 2002ला सुरू झालेली डिलिमिटेशनची ॲक्टिव्हिटी 2008 साली संपली. त्यामुळे 2027ला डिलिमिटेशनची ॲक्टिव्हिटी ही जर त्या ठिकाणी 27 म्हणजे ती 28ला सुरू होईल, कारण सगळी आकडेवारी फायनल होतपर्यंत 28 उजाडेल, तर ते 2029ला कधीच लागू होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच संसदेने जो निर्णय 2023ला घेतला होता त्या निर्णयाच्या अनुरूप या ठिकाणी डिलिमिटेशन करायचं आणि ते 2011च्या सेन्ससनी करायचं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029ला महिला आरक्षण विधेयक हे लागू होईल आणि पहिल्यांदा संसदेत महिला निवडून येतील अशा पद्धतीनं शुद्ध भावनेने याची रचना करण्यात आली होती. दुसरं, संविधानाने जी जबाबदारी टाकली होती 1976 साली आणि 2002 साली, त्या दोन्हीप्रमाणे परिसीमन करणं गरजेचं होतं. 23 प्रमाणे परिसीमन गरजेचं होतं. आणि महत्त्वाचं की संख्या वाढ ही 2000 साली अपेक्षित होती, पण 2000 साली ती आपण 2022 नंतर नेली. आणि त्याचं कारण काय होतं, तर प्रत्येक वेळी दक्षिणेतली राज्य ही ऑब्जेक्शन घ्यायची की आम्ही पॉप्युलेशन कंट्रोल केला त्यामुळे आमच्यावर अन्याय होईल. आणि म्हणून त्याही संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा या डिलिमिटेशनमध्ये घेण्यात आला. आणि तो निर्णय असा घेण्यात आला की त्या राज्यांमध्येच जितक्या लोकसभेच्या आणि जितक्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यात 50% वाढ होईल. म्हणजे मग कुठल्याही राज्यावर अन्यायाचा विषय संपला. उलट दक्षिणेच्या राज्यांचा जर आपण विचार केला तर आता देशाच्या लोकसभेत दक्षिणेतनं 23.76% खासदार येतात. ते प्रमाण 23.87% झालं असतं. हे मार्जिनली वाढलं असतं, ते कमी झालं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे करणं का गरजेचं आहे, पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये आपण लोकांना त्यांचे प्रतिनिधी लोकसंख्येच्या आधारावर गट पाडून निवडून देतो. ज्यावेळी भारताच्या लोकसभेमध्ये 242 + 1 243 जागा, 542 + 1 543 जागा, ज्यावेळी 543 जागा भारताच्या संसदेत असतील असं 1971 मध्ये ठरलं, त्यावेळी भारताची लोकसंख्या होती 45 कोटी. आणि आज भारताची, आणि म्हणून अतिशय विन विन फॉर्म्युला आपण काढला. सगळ्यांचं मत होतं जागा वाढल्या पाहिजेत, पण नॉर्थ साऊथ डिवाइड होईल. नॉर्थ साऊथ डिवाइड
ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोदीजींनी अवॉइड केली. सगळ्यांना समान संधी दिली आणि लेवल प्लेइंग फील्डवर आणून अशा पद्धतीचा निर्णय हा मोदीजींनी घेतला होता. पण 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली. आणि जर 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 352 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे मेजॉरिटी मिळाली पण 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही आणि हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम असा आहे की लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागितेचा मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे विरोधी पक्ष आहेत की ज्यांनी या सर्व आमच्या नारी शक्तीचा मोठा अपमान केला आहे. विशेषतः जगातल्या अनेक लोकशाहीमध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची सहभागिता वाढते त्याचवेळी भारतामध्ये मात्र ती वाढू नये असा प्रयत्न करणं, विधानसभा आणि लोकसभांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण लागू करायचं आणि त्यांच्याकडे आरक्षण लागू करायची वेळ आली की पुरुषी मानसिकता, रिग्रेसिव्ह मानसिकता ही समोर आणत दरवेळी ते हाणून पाडायचं. यावेळेसही त्यांनी ते हाणून पाडलेलं आहे. यांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे, कसंही करून त्यांना विरोध करायचा आहे. आणि याचा दुसरा परिणाम काय झाला? केवळ महिला नाही तर ज्यावेळी या जागा वाढल्या असत्या त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा देखील वाढल्या असत्या. त्याही जागा हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे आमच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागा आणि प्लस अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांच्या जागा याच्यावर देखील एक मोठी कुऱ्हाड या लोकांनी घातलेली आहे. आपण विचार केला तर अगदी संसदेचा विचार केला तर आज आपल्या संसदेत 73 महिला आहेत, त्याच्याऐवजी 273 महिला या आपल्या संसदेमध्ये गेल्या असत्या. पण निश्चितपणे हे जे काही काम यांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि ही नेहमीच काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांची ही नेहमीच प्रवृत्ती राहिलेली आहे. आपण बघितलं तर सातत्याने यांनी महिला विरोधी धोरणं घेतली. मग शहाबानूचं प्रकरण असेल, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता एका गरीब महिलेला न्याय देण्याचा, त्याच्याकरता संविधान संशोधन करून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बदलणारी ही काँग्रेस पार्टी आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काही हे कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल सरकारची तयारी किती होती. ते म्हणतात विरोधकांना सोबत घेतलं नाही. विरोधकांनी जेव्हा काही मुद्दे उपस्थित केले की हे मुद्दे या बिलामध्ये नाहीत, त्यांना वाटलं सरकार आडमुठी भूमिका घेईल. गृहमंत्री मोदयांनी सांगितलं मी 1 तासामध्ये ते अमेंडमेंट्स करून आणतो, तुम्ही पाठिंबा द्या. त्यानंतर मात्र त्यांची बोलती बंद झाली, कारण ते ठरवून आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी हे बिल मंजूर होऊ द्यायचं नाही आहे. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षावर त्यांनी आरोप केला की तुम्ही काय केलं. मला सांगताना आनंद वाटतो, राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उमा भारती, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज, गुजरातमध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेल्या आहेत, त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यापूर्वी वर्षानुवर्ष या राज्यांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, पण एकाही महिलेला त्यांनी कधी मुख्यमंत्री बनवू दिलं नाही. म्हणून आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. आम्ही हे ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला ही मान्यता देतील. आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ. त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत. उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे. आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू. सगळे पक्ष एकत्रितपणे आणि आपापल्या परीनं महिलांमध्ये जनजागृती करून महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे हा चेहरा आम्ही उघडा करू आणि निश्चितपणे एक असा जनमताचा रेटा तयार होईल की मुकाट्याने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावं लागेल. त्या दृष्टीने आजपासनं आमचा निर्धार हा सुरू झालेला आहे आणि तो जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ते मंजूर झालं होतं. आताचा जो कायदा होता तो घटना दुरुस्तीचा होता. मग आता नेमका कुठला कायदा सरकारला करायचा आहे असा प्रश्न काँग्रेसकडनं करण्यात आलाय. मला असं वाटतं की यापेक्षा बाळबोध प्रश्न काही असू शकत नाही. कारण असं आहे की 2023ला जो आपण कायदा केला होता किंवा जे संविधान संशोधन केलं होतं त्याच्यामध्ये आपण जे सेन्सस धरलं होतं ते 2026चं सेन्सस धरलं होतं. म्हणजे 2021चं सेन्सस जे पुढे होऊ शकलं नाही ते सेन्सस जर 28मध्ये पूर्ण झालं तर 29ला लागू होऊ शकणार नाही. म्हणून 2011चं सेन्सस उपलब्ध आहे. त्याप्रमाणे जर आपण केलं तर आपलं 2029मध्ये लागू होऊ शकतं. त्यानंतर 10 वर्षांनी पुढच्या सेन्सस नंतर त्याच्यामध्ये सेन्ससच्या आकडेवारीप्रमाणे इंटरनल जी काही त्या राज्यात ॲडजस्टमेंट आहे ती केली जाऊ शकते. त्याकरता जाणीवपूर्वक 10 वर्ष अशा पद्धतीनं महिलांचं आरक्षण थांबवणं योग्य नाही. म्हणून हे विधेयक आलं होतं. काँग्रेसला सगळं माहिती आहे. जर NDA जवळ 2/3 मेजॉरिटी असती तर हे विधेयक एकमताने झालं असतं. याला काँग्रेसने विरोध केला नसता, याला सपानी केला नसता, याला
उभाठाणी केला, कोणी याला विरोध केला नसता. त्यांना ही अपॉर्च्युनिटी दिसली, पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधली. एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर जर त्यांनी विधेयक पाडलं असतं तरी आपण मान्य केलं असतं, पण महिला अधिकार या ठिकाणी थांबवण्याचं जे त्यांनी काम केलं आहे ते निषेधार्ह आहे. सर, राहुल गांधी म्हणतायत की हा संविधानाचा विजय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केली आहे, महिलांची फसवणूक केली, ते माफी मागास सांगतायत, त्यांनी ट्विट केलं. खरं म्हणजे एखादा व्यक्ती किती खोटं बोलू शकतो याचं जर ऑलिम्पिक घेतलं तर मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही. सगळी गोल्ड मेडल हे राहुल गांधींनाच मिळतील. त्यामुळे संविधानाने जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्यावेळेस संविधान सभेच्या डिबेट जर बघितल्या तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाधिक महिला रिप्रेझेंटेशन करता चिंतित होते आणि आग्रही होते. पण त्या काळामध्ये कदाचित तो विषय इतका ऐरणीवर आला नाही किंवा अशा पद्धतीचं आरक्षण करावं असा विषय आला नाही. पण त्यांनी त्याही काळात चिंता व्यक्त केली होती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहेत त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाळायचा आणि संविधान जिंकलं म्हणायचं. खरं म्हणजे संविधानकारांच्या विचारांवरही एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे आणि महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही, कारण ते मागणारच नाही. मला हे माहिती आहे त्यांना महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे. त्याच्यामुळे ते काही माफी मागतील. खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची, पण मला माहिती आहे त्यांचा तो स्वभाव आहे. सर 2000 सर मग जर 45 कोटी आधीची संख्या होती आणि 2011च्या सेन्सेसनुसार जर आरक्षण द्यायचं होतं, मग वंचितांची किंवा एकूणच OBC किंवा SC ST यांचं रिप्रेझेंटेटिव्ह नेमकं लोकसभेमध्ये कसं गेलं असतं किंवा विधानसभेत कसं गेलं असतं? ते असं गेलं असतं की 2011ची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या इंटरस्टेट, जसं 2002 साली आपण केलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 288 ठेवल्या, पण त्याच्यामध्ये जिथे लोकसंख्या वाढली आहे तिथल्या जागा वाढल्या. उदाहरणादाखल त्यावेळी विदर्भातली लोकसभेची एक जागा कमी झाली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ती जागा वाढली. अशा पद्धतीनं ते इंटरसे त्या ठिकाणी होतं. पण या जर 50% जागा वाढल्या असत्या तर समजा महाराष्ट्राचा विचार केला तर 13% SCच्या जागा, तेव्हा वाढलेल्या जागात 13% अधिकचे SC निवडून आले असते. 9% 60% STच्या जागा, तेवढे जास्त STचे जे खासदार आहेत ते निवडून आले असते आणि त्यातल्या 30% परत वाढलेल्या याच्यात महिला निवडून आल्या असत्या. म्हणजे महिला आणि SC ST या दोघांवरही अन्याय केले. सर 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातली सर्व विधेयकं एकमताने संमत होताना आपण पाहिली. मात्र आता सर हे विधेयक संमत होण्यासाठी स्पेशल सेशन भरवलं होतं. विरोधकांचं मतवर परिवर्तन करण्यामध्ये आपण कमी पडलो की विरोधकांना या विधेयकाला विरोधच फक्त करायचा होता? कल्पना नव्हती का की आकड्यांची वारी आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मुद्दामून ही उठाठेव केली गेली 5 राज्यांचे इलेक्शन पाहून, असं एक विरोधकांचा सूर काल ज्या सगळ्या त्या प्रतिक्रिया दिसत होत्या त्यात दिसत होत्या. असं आहे की आपण जर या विधेयकाचा प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे. अटलजींनी हे विधेयक 3 वेळा आणण्याचा प्रयत्न केला. या कुठल्याच पक्षांनी अटलजींना समर्थन दिलं नाही. अटलजीचं अल्पमताचं सरकार होतं. त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 वेळा विधेयक आलं
त्या दोन्ही वेळेस काँग्रेसला हे पारित करायचंच नव्हतं, त्यांनी राज्यसभेत पारित केलं, लोकसभेत आणलंच नाही. कारण त्यांना हे माहिती होतं की हे त्यांना लागू करायचं नाही आहे. आणि या सगळ्या पक्षांनी, म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांनी तर त्या काळात ओपनली याचा विरोध केला, म्हणजे थेट भाषणं करून याचा विरोध केला. त्यामुळे या सगळ्यांची ही मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही नवल नाही त्यांनी हे केलं. आता का आणलं? 2023ला जेव्हा सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं आणि 23ला ते मंजूर झालं, याचा अर्थ काय आहे? सगळ्यांना मान्य आहे हाच अर्थ आहे. त्या अर्थाप्रमाणेच हे विधेयक आणलं होतं. त्यामुळे विश्वासात घेतलं नाही किंवा विरोधकांची भूमिका माहीत नव्हती का? अरे विरोधकांची भूमिका अशी बदलेल, विरोधक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकदम उलटी भूमिका घेतील, डोकं खालीन पायावर होतील असं माहीत नव्हतं. सर त्याच्यामध्ये सर प्रियंका गांधींनी एक आरोप केलाय. आरक्षण जे लागू झालं होतं ते ट्विट जे आहे तुमचं ते व्हायरल केलं जाते, राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतायत की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं, मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न उपस्थित करतात. मी याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. म्हणजे तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं, पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतो आहे की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच आपण. आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे. आणि आता आम्हाला ते बोलतायत, त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. सर प्रियंका गांधींचं म्हणणं आहे, प्रियंका गांधी म्हणतात की हा मुद्दाच मुळात महिला आरक्षण विधेयकाचा नाही आहे, तर हा मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे. त्या स्वतः महिला खासदार आहेत, विरोधी पक्षाच्या नेत्या सुद्धा आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा पद्धतीचं जे विधेयक आणलेलं आहे त्याला विरोधक कधीच पाठिंबा देऊ शकणार नाही. पहिली गोष्ट, मी प्रियंका गांधींना दोष देणार नाही, त्या नवीन आहेत, त्यामुळे अजून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नसेल म्हणून पुन्हा सांगतो. कारण त्या 2023 नंतर आलेल्या आहेत. 2023ला आपण ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं त्यावेळी आणि 2002चं जे काही आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, या दोन्ही गोष्टींमुळे डिलिमिटेशन आणि सेन्सस या 2 गोष्टींशिवाय महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नाही. म्हणून डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू करणं आणि सेन्सस न झालेलं असल्यामुळे 2011च्या सेन्ससनी ते डिलिमिटेशन करणं, या 2 गोष्टी केल्याशिवाय 2029मध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नव्हतं. हे कदाचित प्रियंकाजींना त्यांच्या लोकांनी समजावून सांगितलं नसेल म्हणून त्यांनी असा आरोप केला. दुसरं, या संपूर्ण विधेयकाशी ओबीसी जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. ओबीसी जनगणना ठरलेली आहे, त्या संदर्भात जनगणना जी आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये घरं आणि इतर सगळ्या गोष्टींची जनगणना होते. त्यानंतर
व्यक्तींची ज्यावेळेस जनगणना होते त्यावेळी अशा पद्धतीनं जातनिहाय जनगणना पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर, कारण याच्यापूर्वी सेन्ससमध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही, 2031 नंतर झालेली नाही, त्यामुळे ती पहिल्यांदा मोदी सरकारने मान्य केलेली आहे. इतकं जर ओबीसींच्या बद्दल प्रेम होतं तर इतके वेळा प्रत्येक जनगणनेच्या वेळी, म्हणजे काँग्रेस सरकारच्या 50 वर्षाच्या काळात प्रत्येक जनगणनेच्या वेळी ॲटलिस्ट 2070 नंतर तर दर जनगणनेला ओबीसीची जनगणना करा असा त्या ठिकाणी आग्रह होता. काँग्रेसने तो कधीच मान्य केला नाही. सर, आता एक विषयामध्ये दोन गोष्टी विचारायच्या आहेत. एक तर हे आता 2/3 मेजॉरिटी पुढचं पण किती प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीमध्ये 2031च्या आधीच्या लोकसभेला काय होईल आणि जर करायचं असेल तर काय करावं लागेल. दुसरा मुद्दा, प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांचा असा सूर आहे, म्हणजे साऊथमधले असतील किंवा महाराष्ट्रातला जर मनसेसारखा विचार करायचा असेल, उबाटासारखा विचार करायचा असेल, त्यांचं स्पष्ट मत आलं की हिंदी काऊ बेल्टमध्ये हे मतदारसंघ अधिक वाढवण्याचा अजेंडा होता आणि प्रादेशिक भाषा असणारे पक्ष असतील तिथे तिथल्या पक्षांना संपवणं हा एक अजेंडा होता. मला एक सांगा की जर सगळ्या राज्यांमध्ये सारख्याच जागा वाढत आहेत, समजा उत्तर प्रदेशामध्ये 50% वाढतात तर महाराष्ट्रातही वाढत आहेत. तुम्ही तर महाराष्ट्राचे पक्ष आहात ना, त्यामुळे आज जेवढं पर्सेंटेज तुम्हाला इथे आहे तेवढंच पर्सेंटेज तुम्हाला मिळत आहे. कुठेही असं तर होत नाही आहे की यूपीच्या आणि बिहारच्या जागा वाढतात आणि महाराष्ट्रात वाढत नाही आहेत. महाराष्ट्रातले तेवढ्याच वाढत आहेत. त्यामुळे मुळामध्ये वेगवेगळी कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे, महिला विरोधी लोकांचा कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला मी सांगतो 2029ला हे लागू होईल, त्याकरता महिला या सगळ्या पक्षांना वटणीवर आणतील. सर मराठी संपलं असेल तर हिंदीत येतो 2 मिनिटं. हाँ सर, मराठी सवाल कभी खत्म नहीं होंगे सर, हम लोग पीछे रह जाते हैं. 1 मिनिट, एक आखरी, चलो एक शेवटचा, आणि महिला आरक्षण विधेयक असल्यामुळे एक अजून इकडे. सर, महिला आरक्षण विधेयकाला 1996 साली सुद्धा माजी पंतप्रधान HD देवेगौडा असताना सुद्धा काँग्रेसनं अशीच भूमिका घेतली होती आणि आता सुद्धा घेतली नाही. लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस अशीच भूमिका घेते. नेमकं यातून काँग्रेसला महिला आरक्षणाचा प्रश्न आपल्याकडनं सोडून त्याचं क्रेडिट घ्यायचं असं वाटतं का? नाही, त्यांनी क्रेडिट घेतलं असतं तरी आम्हाला आनंद झाला असता, कारण त्यांच्याकडे कंप्लीट मेजॉरिटी ज्यावेळेस होती त्यावेळेस त्यांनी ते आणलं नाही. 96 साली तुम्ही म्हटलं तसाही विरोध केला, आणि मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे इतकं बहुमत होतं की ते निश्चितपणे म्हणजे 2/3 मेजॉरिटीने हे आणू शकत होते, तेव्हाही त्यांनी ते आणलं नाही. आणि तुम्ही सांगितलं ते खरं आहे, लाडकी बहीण योजना आम्ही आणली तर काँग्रेस पक्षाचे नेतेच हायकोर्टमध्ये गेले होते, ही योजना स्क्रॅप करा. हे महिला विरोधीच आहेत. सर, एक इथे तर आम्हाला प्रतिनिधित्व दिसतं आहे, 80% महिला आहेत मंचावर. आता येत्या काळात विधान परिषदेच्या निवडणुका आहेत किंवा मंत्रिमंडळाचा विस्तारही असेल, म्हणजे तर त्यामध्ये हे दिसेल का? हा जनमताचा रेटा तर होणारच आहे, म्हणजे ते भविष्यात होतच राहील, पण तिथे काही दिसेल का असं, कारण तो जास्त परिणामकारक असेल? नाही, आता 2 आपण बघितलं असेल, आत्ता आम्ही राज्यसभेवरही महिलेला पाठवलं, आदिवासी महिलेला पाठवलं. प्रश्न असा आहे की नाही, राष्ट्रपती महिला तर आहेच, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्या प्रमुख पदांवर आम्ही महिला आणल्या. मला ते सांगायचंच नाही. मला आपल्याला हे लक्षात आणून द्यायचं आहे की जर राजकीय पक्षांनी महिलांना उचित प्रतिनिधित्व दिलं असतं तर हे बिल आणण्याची आवश्यकता होती का? मानावंच लागलं नसतं. पण ते दिलं जात नाही आहे, पक्ष देऊ शकत नाही आहे. एखाद्या पक्षाने जर ठरवलं द्यायचं तरी समोरच्या पक्षाने जर तिथे वेगळ्या पद्धतीने समजा व्यक्ती उभा केला तर त्या पक्षाला अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून राजकीय पक्ष हे स्वतःहून अपेक्षित आहे, सगळ्या पक्षांकडून अपेक्षित आहे, पण ते झालं नाही आजपर्यंत. म्हणूनच आपण आरक्षणाचं विधेयक आणलेलं आहे. तो मैंने तो आपको बता दिया कि साउथ का रिप्रेजेंटेशन बढ़ रहा है. मैं तो परसेंटेज वाइज आपको बता रहा हूँ कि साउथ में अभी तक
आज जो साउथ का रिप्रेजेंटेशन है वो 23.76% है, 23.76। इस बिल से वो 23.87 हो रहा है, 76 से 87 हो रहा है। इसलिए सबको पता है ये महिला विरोधी है, इसलिए ये लोग इस प्रकार से काम करते हैं। देखिए, आप आज करिए सेशन या कल करिए, इनके जो खाने के दांत है और दिखाने के दांत अलग है। ये दिखावा करते हैं सिर्फ, कल भी करते तब भी ये होता, आज भी करते तब भी ये होता। आपको पता है कि सेशन चल ही रहा है, यानी कोई नए सिरे से ऐसा कोई विषय नहीं है, और इसकी अनाउंसमेंट भी बहुत पहले हुई। उल्टा मुझे आप बताइए कि किसी भी पॉलिटिकल पार्टी के लिए 2/3 मेजॉरिटी न होते हुए भी ऐसा बिल लाना चुनाव के समय, ये कितने बड़े रिस्क है। लेकिन मोदी जी उसका विचार नहीं करते। मोदी जी ने जो तय किया महिलाओं को न्याय देना, उस हिसाब से वो पॉलिटिकल उसके क्या रेमिफिकेशन होंगे इसकी कभी चर्चा नहीं करते। आज जर आणखी 5 वर्षांनी झाला असता आणि 5 वर्षांनी होईल, 5 वर्षांनी पुढे ढकलला गेला आणि 2034 मध्ये जर सायंटिफिक पद्धतीने हे आरक्षण दिलं गेलं तर त्याला आक्षेप असण्याची काय म्हणजे आक्षेप का असावा? आणि जर समजा आपण कोविड, पहिला प्रश्न काय होता, एक मिनिट मी विसरलो। पहिला प्रश्न असा होता की डिलिमिटेशनची जी अधिकार दिले गेलेले आहेत ते असंवैधानिक पद्धतीने दिले गेले आहेत अशी त्यांची भीती होती। आणि शेवटचा प्रश्न असा आहे की 5 वर्षांनी आपण कोविडचं कारण देतोय, जर कोविड 2021 साली संपला तर सेन्सस सुरू व्हायला 5 वर्ष एवढा उशीर का व्हावा? तो लवकर जर आपल्याला 29ला जर द्यायचं होतं महिलांना आरक्षण तर लगेच 22ला वगैरे सुरू व्हायला हवं होतं। पहिली गोष्ट अशी आहे की 2023ला आपण अमेंडमेंट केलं ना। अमेंडमेंट कधी केलं? आणि तेव्हा जर तुम्ही त्या अमेंडमेंटमध्ये मान्य केलं की सेन्सस आणि डिलिमिटेशन यानंतर हे दिलं जाईल, तर तुम्हाला तेव्हा तर माहिती होतं, तेव्हा का नाही विरोध केला? तेव्हा करायला पाहिजे होता ना। आज जे तुम्ही विरोध करताय तेव्हा असं एकमताने तुम्ही मान्य केलं। आणि सेन्ससला वेळ का लागला आपल्याला माहिती आहे की 2023च्या शेवटी आपण कोरोनातनं मुक्त झालो, त्यानंतर जी प्रोसेस आपण सुरू करायची आहे 2 वर्ष आधी प्रोसेस करावी लागते, ती प्रोसेस आपण 2 वर्ष केली आणि मग 26ला सेन्सस। म्हणजे आज आपण म्हटलं 2011चं सेन्सस 9ला सुरू होतं, त्यावेळेस 11ला ते पूर्ण होतं, म्हणजे 11ला ॲक्च्युअल सेन्सस होतं। त्यामुळे मुळामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांना हे माहिती होत्या। दुसरं, डिलिमिटेशन समजा 2002ला झालं तर महाराष्ट्रामध्ये डिलिमिटेशन झालं। महाराष्ट्राचं जे इलेक्शन कमिशन आहे त्याचे जे कमिशनर होते ते त्याचे सचिव होते, आणि त्या कमिशनमध्ये कोण होतं? विलासराव देशमुख होते, गोपीनाथराव मुंडे होते, आपले याचे नारायणराव राणे विरोधी पक्षनेते म्हणून होते। सगळ्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन, जेवढे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या सगळ्या मेंबरशिप मिळते। त्यामुळे कोणीतरी येऊन मी कोणाला तरी मला वाटलं म्हणून मी अदिती तटकरेंना देऊन टाकलं असं होत नाही, त्याचे नियम आहेत। आणि हे इररेस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट होतं, हे जे डिलिमिटेशन होतं हे पूर्ण इलेक्शन कमिशन करतं। कुठेतरी आक्षेप येत होता की एकूणच जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षपदावर ज्ञानेश कुमारला आणण्यात येईल आणि त्यामुळे विरोधकांकडनं असं आहे की पुन्हा एकदा सांगतो, ही जी अर्बन नक्षल मानसिकता आहे काँग्रेसची की संवैधानिक पदावर जो येईल तो आमच्याप्रमाणे वागला तर तो योग्य, आणि जर तो आमच्या मनाप्रमाणे वागला नाही, तो जर नियमाने वागला तर तो अयोग्य। यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सोडलं नाही, यांनी इलेक्शन कमिशनरला सोडलं नाही, यांनी CAGला सोडलं नाही, ते तर सोडून द्या। अलीकडच्या काळामध्ये तर काँग्रेस
एखादा निर्णय सुप्रीम कोर्टात त्यांच्या विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टच्या जजला देखील सोडत नाही. ही जी अर्बन नक्षल मानसिकता आहे, या मानसिकतेचा काही उपाय नाही. काँग्रेसनी जनतेमध्ये गेलं पाहिजे आणि जनतेची मतं मिळवली पाहिजे. चला शेवट सर, कांग्रेस का बड़ा आरोपी बीजेपी से नंबर्स को मैनिपुलेट करके लोगों को बेवकूफ बनाना चाहती है कि सेंसस नहीं हुआ था, फिर 2023 में लाना चाहते थे, लेकिन ट्रेस सेंसस में जो आप की बात कर रहे हैं, तो लेकिन मैनिपुलेट करके इस बिल को लाना चाहते थे जो कांग्रेस में होगा और यूपी में होगा. देखिए, जो 17 अप्रैल को घटा है इस देश के लोकतंत्र का काला दिन है. हमारे देश में महिलाओं के अधिकारों की लड़ाई 200-300 सालों से चली. बहुत बड़े पैमाने पर हमारे यहाँ पर जो समाज सुधारक थे उन्होंने सुधार लाए और सबसे आवश्यक ये था कि देश की लोकसभा में और विधानसभा में महिलाओं की सहभागिता को बढ़ाना, उसके लिए बिल लाया गया था. 2023 में सबने इसको समर्थन दिया और 2023 में इसको मान्यता मिली. उस समय यह तय हुआ था कि इस बिल को लागू करने के लिए सेंसस और डिलिमिटेशन किया जाएगा. उस हिसाब से चूंकि सेंसस ये कोविड के कारण 2026 में शुरू हुआ, तो सरकार ने अभी बिल लाया महिला आरक्षण लागू करना, उसके लिए डिलिमिटेशन करना, और चूंकि ये सेंसस 29 तक इस सेंसस के आधार पर नहीं कर पाएंगे तो 2011 के सेंसस के हिसाब से इसको पूरा करना. मुझे ऐसा लगता है कि जिस प्रकार से 2023 का संविधान संशोधन था उसी के अनुरूप ये कार्रवाई की गई थी. लेकिन जानबूझकर कांग्रेस हो, तृणमूल हो, डीएमके हो, सपा हो, एसपी राष्ट्रवादी हो या उबाठा हो, इन्होंने उसको विरोध किया. जहां तक डिलिमिटेशन का सवाल है, उसमें भी सारे राज्यों को 50% सीटें ज्यादा मिली, तो देश भर का परसेंटेज तो सबका रिप्रेजेंटेशन का वही रहा. और ये भी लाने का कारण ऐसा है कि 1971 में हमने हमारी संख्या 543 पर फ्रीज की थी. तब हमारी जनसंख्या ये 45 करोड़ थी, 45 करोड़. अब हम 140 करोड़ है. 45 करोड़ के लिए भी 543 सीटें और 140 करोड़ के लिए भी 543 सीटें. इससे पीपल्स रिप्रेजेंटेशन एक्ट के तहत लोगों को संविधान ने जो अधिकार दिया है उस अधिकार का हनन हो रहा था. लेकिन नॉर्मल अगर पद्धति से डिलिमिटेशन होता तो साउथ के ऊपर जिन्होंने पॉपुलेशन कंट्रोल रखा उनके ऊपर अन्याय होता. अब आप देखिए, साउथ को भी इसमें फायदा था. उनकी जो जगह है आज उनका रिप्रेजेंटेशन 23.76% है, उससे बढ़कर वो 23.87% हो रहा था. किसी पर भी अन्याय नहीं हो रहा था. और 2029 में हम इसको लागू कर देते तो महिलाओं का रिप्रेजेंटेशन आ जाता. साथ में एससी एसटी को भी इसके कारण ज्यादा सीटें मिलती. एससी एसटी महिलाओं को भी बड़े पैमाने पर रिप्रेजेंटेशन मिलता. पर ये विरोधी पार्टियां बोलती कुछ है, करती कुछ है. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. इस प्रकार से राहुल गांधी है, इस प्रकार से ये सारे नेता है, अपने चेहरे पर कई चेहरे इन्होंने लगाए हुए. ये महिला विरोधी है. इन्होंने विरोध करके, मैं आज दावे के साथ कहता हूं कि अगर एनडीए के पास 2/3 मेजोरिटी होती तो ये सब समर्थन में उतर जाते. उनको ये पता था. 2023 में भी उन्होंने समर्थन क्यों दिया? क्योंकि तब एनडीए के पास ही 2/3 मेजोरिटी थी, इसलिए उस समय समर्थन दिया. और वही विधेयक कोई उल्टा वो जल्दी लागू हो इसलिए वो संविधान संशोधन अभी आया तो उसको विरोध किया. ये महिला विरोधी है. हम लोग पूरे देश में और महाराष्ट्र में इसके खिलाफ अलग जगाएंगे, महिलाओं तक जाएंगे, महिलाओं का इतना बड़ा ज्वार खड़ा करेंगे, इतनी बड़ी लहर खड़ी करेंगे कि इनको आने वाले दिनों में अपनी भूमिका बदलनी पड़ेगी और इस बिल को समर्थन देना पड़ेगा. सर, एक और सवाल है. फडणवीस साहब,
वादा आपने किया, आपको बिल लाना था, तो आप परिसीमन छोड़कर आप बिल ले आइए। हमेशा कांग्रेस ने बाकी पक्ष यही नैरेटिव सेट करने की कोशिश कर रहे हैं कि परिसीमन को जोड़कर परिसीमन आपका मुख्य मुद्दा है। 2023 में संविधान संशोधन हुआ, तब आपने इसको मान्यता दी थी, तब आप क्यों नहीं बोले? दूसरा, 2002 में जो संविधान संशोधन हुआ है उसने भारत सरकार पर संवैधानिक जिम्मेदारी डाली है कि 2029 का चुनाव परिसीमन के साथ हो। उस समय आप क्यों नहीं बोले? आपने पूर्ण रूप से उसको समर्थन दिया, इसलिए अब ये बातें कोई मायने नहीं रखती। आज आपको ये ध्यान में आया कि अगर ये बिल मंजूर हो गया तो महिला आरक्षण हम किसी प्रकार से रोक नहीं सकते। अगर ये बिल मंजूर हो गया तो हमने आज तक जितने हथकंडे अपनाए महिला आरक्षण रोकने के, वो सारे हथकंडे अब नहीं चलने वाले, इसलिए उन्होंने इसका विरोध किया। मैं ऐसा मानता हूं, आप सोए हुए को जगा सकते हो, सोने का ढोंग करने वाले को जगा नहीं सकते। राहुल गांधी, प्रियंका गांधी, कांग्रेस सोने का ढोंग कर रहे हैं, इनको सब पता है। सर एक सवाल है सर। चूंकि आप नारी शक्ति की बात कर रहे हैं, महाराष्ट्र में नारी शक्ति का एक बहुत बड़ा हिस्सा है जो कॉर्पोरेट सेक्टर में भी काम करता है। मुंबई में पूरे महाराष्ट्र। अभी आप दूसरे विषय पर मत आइए, ये विषय, जिस विषय की प्रेस कॉन्फ्रेंस है उसके सिवा मैं जवाब नहीं दूंगा। जिस तरीके से आपकी सरकार महिलाओं के लिए काम कर रही है, 543 लोकसभा की सीटें हैं, तो मैं महाराष्ट्र की बात करूँ तो 288 सीटें हैं। क्या हम बिना आरक्षण लाए महिलाओं को भी उतनी सीटों में भागीदारी दे सकते हैं? 250 क्योंकि लोकसभा का 288 विधानसभा है, तो उसमें भागीदारी क्या हम दे सकते हैं? ऐसा कुछ हो सकता है या फिर हमें बिल लाना ही जरूरी है? बहन जी, अगर ये हो जाता तो बिल क्यों लाया जाता? आज तक अगर ये होता तो बिल क्यों लाया जाता? आप देखिए, SC ST को हमने रिजर्वेशन दिया। आप किसी भी नेता को पूछिए, किसी भी दल को पूछिए, तो यही कहेगा कि SC ST का जो उनको एक प्रकार से भागीदारी मिलनी चाहिए। लेकिन अगर बिना आरक्षण के वो भागीदारी मिली क्या? नहीं मिली, क्योंकि अल्टीमेटली आपको जब तक आप सत्य एक्सेप्ट नहीं करते, ट्रूथ एक्सेप्ट नहीं करते, तो केवल भाषण होते हैं। ट्रूथ एक्सेप्ट करना है तो आपको कानून बनाना पड़ेगा और महिलाओं को भागीदारी देनी पड़ेगी। सर, आपने बात अभी कही कि आने वाले चलो आखिरी लास्ट राज्य में जो है आप महिलाओं की कौन है तो एक सवाल इसमें यह है कि ये जनता मुक्त कैसे होगी? क्या एनडीए पूरे राज्य में विपक्षी सांसदों के चुनाव जो क्षेत्र है वहां पर आंदोलन करेगी महिलाएं? देखिए, हमने ये तय किया है, कल तो बीजेपी ने एक बड़ा प्रदर्शन रखा हुआ है, हमारे एनडीए पार्टनर्स भी, शिवसेना हो, एनसीपी हो, ये भी अपने अपने तरीके से प्रदर्शन कर रहे हैं। हम साथ में भी प्रदर्शन करने वाले हैं और हम लोगों ने तय किया है कि हम लोग 1 करोड़ हस्ताक्षर महाराष्ट्र की महिलाओं की ओर से जमा करके ये कांग्रेस और उनके चट्टे बट्टे वाली जो पार्टियां हैं, इनका असली चेहरा जनता के सामने लाएंगे और हम मोदी जी को समर्थन देंगे। चलो, धन्यवाद।